नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिसरामध्ये सध्या पावसामुळे असू द्या किंवा इतर कारणामुळे ठिकठिकाणी खड्डे देखील पडलेले आहेत आणि अजून भरपूर अशा समस्या आहेत. आणि ह्या समस्यावर काय उपाययोजना करणार आहात किंवा त्या समस्या दूर कशा होतील ह्या सर्व गोष्टीसाठी बोलण्यासाठी आज आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, आज वसई तालुक्यामध्ये कोणत्याही रस्त्यावरती फिरा, ठिकठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य आहे. आता काय पुढे खड्डे असेच राहणार आहेत की फक्त गणपतीचीच वाट बघावी लागेल? नाही, मुळात गेल्या अनेक वर्षामध्ये महापालिकेचे शेकडो कोटी खड्ड्यात गेलेले आहेत आणि गेल्या वर्षी अचानक बहुजन विकास आघाडीच्या दोन्ही माजी आमदारांना त्याची आठवण झाली. त्यांनी मोर्चा काढला, तुम्ही पण कव्हर केला असेल. आज बहुजन विकास आघाडीचे महापौर आहेत आणि सत्ता बहुजन विकास आघाडीची आहे. आज ज्या पद्धतीचे आपण खड्डे बघतोय, आपण 25 कोटी रुपये या खड्डे भरण्यासाठी यावेळेला टेंडर काढलं, त्याला मान्यता दिली, आम्ही सगळ्यांनी मान्यता दिली. गेल्या वर्षभरामध्ये आपण आकडा बघितला तर जवळपास 100 कोटीच्या आसपास या सगळे खड्डे आणि या सगळ्या रस्त्यांसाठी खर्च झाले. परंतु खड्डे तसेच आहेत, आजही बुजले जात नाहीत. आणि त्यामुळे आता हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे की गेल्या वेळेला तुम्हाला मोर्चा काढल्यानंतर खड्डे होते म्हणून मोर्चा काढला, यावेळेला एवढे प्रचंड खड्डे आहेत तर आता मोर्चा कधी काढताय, तेवढं फक्त उत्तर द्या. आम्ही सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करतोय. ज्या पद्धतीचं ज्या क्वालिटीचं काम व्हायला पाहिजे ते होत नाही. सातत्याने वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. आतापर्यंत हिशोब केला तर प्रशासन काळात असेल किंवा त्याच्या अगोदर जवळपास 500 कोटीच्या आसपास या खड्ड्यांवरती खर्च झाला. हा खड्डे रस्त्यावरती आणि महापालिकेच्या तिजोरीत दोन्ही ठिकाणी खड्डे झाले, परंतु जे रस्त्यावरचे खड्डे बुजले गेले नाही. महापालिकेच्या तिजोरीतला जो खड्डा आहे त्याचं कुणाचं घर भरलं याचाही तपास करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी आणि जे जे याच्यामध्ये संबंधित लोक आहेत, जे ठेकेदार असतील, जे अधिकारी असतील, ज्यांची जबाबदारी आहे, या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि कारवाई व्हायला पाहिजे. 25 कोटी असतील, 30 कोटी, आम्ही कोटीच्या कोटी उड्डाणं सांगतो, परंतु प्रत्यक्षात रस्त्यावरती जर खड्डे तसेच राहत असतील तर याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे. आता जवळपास 7 महिने झाले प्रशासन काळ संपून सत्ताधारी येऊन आता महापौर आणि स्टँडिंग समितीचे सदस्य असतील, इतर असतील आणि जे सर्व आहेत बहुजन विकास आघाडीचे, त्यांनी आता लोकांना उत्तर द्यायला पाहिजे की या खड्ड्यामागचं कारण काय. सर, वसई ईस्टला म्हणजे ब्रिज खत संपल्यानंतर गोखिरीपर्यंत जो रस्ता डागडुजी करायची, नवीन बनवायचा आणि त्याचं 2-3 वर्ष लक्ष देखील द्यायचं, ह्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टरला नेमलेले होते. परंतु तो कॉन्ट्रॅक्टर आता काही लक्ष द्यायला तयार नाही. त्यानंतर देखील दुसरं कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आलं, परंतु आज देखील त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे आणि लोकांची दयनावस्था आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? मुळात ते टेंडर 7 कोटीचं होतं, ते वाढवत 14 कोटी झालं. 14 कोटी नंतर आता महापालिका प्रशासन सांगते नाही, आम्ही 14 नाही, आम्ही 9 कोटी रुपये पेमेंट केलं. 14 कोटी तो मागतोय, आम्ही देत नाही. मुळात हा विचार तुम्ही करा की इतकं सगळं निकृष्ट दर्जाचं काम तो करतोय. पहिल्याच म्हणजे साधारणतः ज्या वेळेला काम सुरू झालं त्याच वेळेला त्यावेळेला जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आणि इंजिनियरला बोलवून दाखवलेलं की हे अशा पद्धतीने जर काम झालं तर पहिल्या पावसामध्ये हा सगळा रस्ता वाहून जाईल, खचून जाईल. परंतु त्याच्यावरती फक्त काही आपण काय म्हणतात ते की धूळफेक करण्यासाठी ते काही काम केलं. जे जायचं ते झालं आणि पुढच्या पावसाळ्यामध्ये तो रस्ता गेला. आता दर पावसाळ्यामध्ये त्या रस्त्यावरती हाच प्रॉब्लेम आहे. कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. ह्या सगळ्या इंजिनियरचं मुळात काय म्हणतात ते की यांच्यामध्ये यांना रस्त्यातलं किती कळतं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्या ठेकेदार जो 9 कोटी रुपये घेऊन आता काम करत नाही, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये म्हणजे काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रशासनाला इतके वेळ का लागतोय. आणि हे सगळं जे गौडबंगाल आहे ना, हे लोकांसमोर यायला पाहिजे. आम्ही येणाऱ्या महासभेमध्ये या सगळ्यांची चर्चा घडवून आणणार आहोत. यासाठी आम्ही सगळे भाजपचे सगळे नगरसेवक यासाठी आपापल्या भागातले खड्डे असतील किंवा हे अशा मुख्य रस्त्यावरचे खड्डे असतील या संदर्भात प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहोत. तुम्ही आता महासभेचा उल्लेख केला, त्यामुळे आम्हाला एक आठवण आली की मागच्या महासभेमध्ये वसई विरार भागामध्ये जो पूर प्रसिद्ध झालेली आणि लोकांची फार नुकसान झालेलं, ह्या सर्व गोष्टीविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी विषय घेण्यात आला. परंतु त्यापूर्वी एक दुसऱ्या विषयामुळे हा विषय दाबला गेला. आता हा विषय पुन्हा घेणार आहात की हा विषय वाऱ्यावर सुटणार आहे? मुळात
सत्ताधाऱ्यांची आणि महापौर महोदयांची इच्छा होती का चर्चा करण्याची, हा एक मोठा विषय आहे. कारण या संदर्भात आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडून विशेष महासभेचा प्रस्ताव दिलेला आणि त्यासाठी ज्या ज्या काही तरतुदी आहेत, कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या अंतर्गत आम्ही मागणी केलेली. खरं म्हणजे या विषयावरती एक विशेष महासभा बोलवणं जाणं अपेक्षित होतं, परंतु प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी हा अनेक जे महासभेसमोर विषय आले त्याच्यातलाच एक विषय करून, म्हणजे आपण म्हणतो ना चटावरचं श्राद्ध आटपण्याचा प्रकार हा म्हणजे सन्माननीय महापौर आणि सर्व सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने करण्याचा प्रयत्न केला. मुळात हा विषय खूप गंभीर आहे, गहन आहे आणि याच्यावरती प्रत्येक नगरसेवकाला, तो सत्ताधारी असो विरोधक असो, प्रत्येकाला काही ना काही आपलं म्हणणं मांडायचं आहे. परंतु केवळ शेवटचा विषय, मुळात विशेष महासभेची मागणी केलेली असताना त्या महासभेमध्ये, अगोदरच्या महासभेमध्ये जच्या प्रस्तावांतर्गत हा प्रस्ताव घेण्यात आला जो चुकीचा होता. आमची आजही मागणी आहे की आज पूर परिस्थितीच्या संदर्भातली विशेष महासभा व्हावी आणि त्याचा आम्ही जे काही तांत्रिक ज्या पद्धतीचा प्रस्ताव द्यायला पाहिजे होता त्याच पद्धतीचा प्रस्ताव दिलेला आहे. आमची आजही मागणी आहे की यासाठी पूर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा आयोजित केली जावी. ह्या मागणीवरती आजही आम्ही ठाम आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही ती मागणी परत करणार आहोत. मागच्या मीटिंगमध्ये ज्या विषयावरती फार गोंधळ झाला किंवा तुम्ही आंदोलन सारखा पवित्र घेतला तो विषय म्हणजे वसई विरार भागातील पाणीपट्टी कमी करावी. अजून देखील पाणीपट्टी कमी झालेली नाही आणि तसा काही अधिसूचना काढलेली नाही. तर आता पुढे तुमचं त्यावरती काय असणार आहे? तुमच्या लक्षात आलं असेल की ही पाणीपट्टी वाढ जी आहे आणि घरपट्टी वाढ ही सत्ताधाऱ्यांनीच केली आहे. म्हणजे महापौर वसई विरारच्या जनतेची दिशाभूल करतायत की आम्ही राज्य सरकारकडे पाठवू, आम्ही राज्य सरकारला मदत घेऊ किंवा राज्य सरकारचा सल्ला घेऊ. काय संबंध आहे? अगोदरच्या प्रशासन काळातला झालेला ठराव आहे, या महासभेने रद्द करायचा, बदलायचा महासभेचा अधिकार आहे. मुळात जानेवारी 2025 मध्ये झालेला ठराव हा एप्रिल 2025 मध्ये लागू होऊ शकत होता, तो एप्रिल 2026 मध्ये लागू झाला. सत्ता आल्यानंतर म्हणजे बॉडी अस्तित्वात आल्यानंतर हा जर प्रस्ताव लागू होतो तर सत्ताधाऱ्यांची संमती असल्याशिवाय हा लागू होऊ शकत नाही. एका बाजूला सांगायचं म्हणजे स्टँडिंग कमिटीच्या चेअरमननी एप्रिलच्या याच्यामध्ये अर्थसंकल्पीय सभेमध्ये सांगायचं की कुठल्याही पद्धतीची करवाढ होणार नाही. दुसऱ्या बाजूला छुपी करवाढ ही प्रशासनाच्या माध्यमातून करायची आणि पाणीपट्टी वाढ जी आहे ही दुपटीने आहे. तुम्ही विचार करा, आज हजारो कनेक्शन्स असे आहेत की ज्याला कुठल्याही पद्धतीची पाणीपट्टी लागली जात नाही. अनेक जे बिल्डर आहेत किंवा पाणी माफी आहेत हे महापालिकेचं चोरून पाणी वापरतात, त्यांना कुठलाही चार्ज लागत नाही. आमची मागणं तीच आहे की तुम्ही मेंटेनन्सचं बिल आहे त्याच्यावरती कंट्रोल करा. हे जे काही इलिगल कनेक्शन्स आहेत त्यांना तुम्ही लिगल करा, त्यांना पाणी द्या आणि त्याची जी काही घरपट त्याच्यातनं जी पाणीपट्टी वसूल होईल ती महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगतो की जे कनेक्शन्स ज्याला आज महापालिका बिलिंग करत नाही त्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा पैसे भरावे लागतात. त्या ठिकाणचे जे कोणी पाणी माफी आहेत ते ह्या सगळ्या जे चाळीत राहणारी लोक आहेत, ज्या इमारतीमध्ये राहणार आहेत, त्यांच्यामध्ये पाण्याच्या मेंटेनन्ससाठी महिन्याला काही ना काही पैसे घेतात, पण ते पैसे महापालिकेच्या तिजोरीत येत नाहीत, ते त्यांच्या खिच्यात जातात. हे सगळं प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, परंतु त्यांना हेच चालू ठेवायचं आहे आणि जे प्रामाणिकपणे बिल भरतायत त्यांच्यावरती दुपटीने करवाढ करायची. आमची जी मागणी आहे की तुम्ही पहिल्या या सगळ्या लोकांना बिलिंग सुरू करा, त्यामुळे जे काही पाणी लिगली वापरतात, कायदेशीरित्या बिल भरतात, त्यांच्यावरचा भार कमी होईल, त्यांची करवाढ करण्याची गरज उरणार नाही. पण सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनांना ही लूट चालू ठेवायची आहे. एका बाजूला या माध्यमातनं जनतेची, महापालिकेच्या निधीची लूट करायची आणि दुसऱ्या बाजूला घरपट्टी पाणीपट्टी वाढवून लोकांची लूट करायची. हाच इतके वर्ष चालत आलेला धंदा सत्ताधाऱ्यांनी पुढे चालू ठेवलेला आहे. सत्ताधाराला जेव्हा विचारलं जाते की प्रत्येक परिसरामध्ये, प्रत्येक वार्डमध्ये असे कामाची प्रॉब्लेम चालू आहेत, तर त्यांचं म्हणणं असते की आज विरोधी पक्षांनी सभापती बसायचे होते, ते सभापती न बसल्यामुळे काम होऊ शकत नाही. तर ह्याबद्दल तुम्ही काय बोलाल? त्यांनी एक काम करावं ना, त्यांनी राजीनामा द्यावा, भारतीय जनता पक्षाकडे सत्ता द्यावी. सभापती असो नसो तुम्हाला आम्ही उत्तम काम करून दाखवू. तर आपण ऐकलं, ह्या ठिकाणी विरोधी पक्षनेते ह्यांचं म्हणणं आहे की वसई विरार भागामध्ये कोणत्या प्रकारचं काम केले जाते, कॉन्ट्रॅक्टरला कसं काम दिलं जाते आणि कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट देखील केलं जात नाही. त्याच प्रकारे वसई विरार भागामध्ये पाणी कनेक्शनच्या नावाने तुम्ही जनतेचं
पैसे वसूल करता, पण जनतेला ज्यांना पाणी पोहोचायला पाहिजे त्याला पाणी पोहोचत नाही आणि पाण्यात ते बिल न घेता काही ठिकाणी अमाप असा पाणी दिलं जातो. अशा प्रकारे वसई विरारमध्ये महानगरपालिकेच्या तिजोरीवरती खड्डे आणि रस्त्यावरती खड्डे. तिजोरीचा खड्डा हा ह्या इतक्या वर्षाचा जो कार्यकाळ चालू आहे तोच कार्यकाळ अजून देखील चालवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आम्ही आता ह्या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन आहोत आणि आम्ही आता त्यांना कोणत्याही प्रकारे अजून भ्रष्टाचार करू देणार नाही, यासाठी आम्ही पूर्ण लक्ष देऊन आहोत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, नमस्कार.